dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 6.1 of chapter number 6 factorization of algebraic expressions from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 30 वर प्रॅक्टिस सेट 6.1 दिलेला आहे. यामध्ये 1 क्वेश्चन आहे आणि या 1 क्वेश्चन मध्ये 12 सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. मग यातील हे जे फर्स्ट 4 सब क्वेश्चन्स आहेत ते आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमेनिंग क्वेश्चन्स सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग लगेचच आपण आपला क्वेश्चन नंबर हा जो 5 आहे, 5th सब क्वेश्चन तो पाहूया कसा सॉल्व्ह करायचा. काय दिलेले आहे, p² - 2p - 35. आता या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या की एखाद्या क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलला आपल्याला जेव्हा फॅक्टराइज करायचं असतं तेव्हा कोणकोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं असतं. स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं असतं. सो फर्स्ट स्टेप काय आहे, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं असतं, ही जी अरेंजमेंट आहे ती क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलची करेक्ट फॉर्म मध्ये केलेली आहे का, तर हो करेक्ट आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे की कशा प्रकारे अरेंजमेंट हवी आहे. तर इथे पहा p² - 2p - 35 करेक्ट फॉर्म आहे इथे क्वाड्रॅटिक ट्रायनोमियलचा. आणि जर क्वेश्चन मध्ये करेक्ट फॉर्म नसेल तर आपल्याला त्या फॉर्म मध्ये आपल्याला अरेंज करावं लागतं. आता इथे जसं की मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की आपल्या प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये जे काही सगळे क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांची अरेंजमेंट याच फॉर्म मध्ये आहे. सो हा करेक्ट फॉर्म आहे. चला आता दुसरी गोष्ट काय करायचं, स्टेप 2 मध्ये आपल्याला प्रोडक्ट फाइंड आउट करायचं असतं. कसलं प्रोडक्ट फाइंड आउट करायचं असतं, तर जो कॉन्स्टंट दिलेला आहे त्या कॉन्स्टंटने आपल्याला फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचं असतं. आता इथे कॉन्स्टंट आहे 35 बरोबर, आणि फर्स्ट टर्मचा कोइफिशियंट म्हणजे काय, आता p² काय आहे, व्हेरिएबल, आणि त्याचा कोइफिशियंट आता इथे कोणताच नंबर नाहीये म्हटल्यावर जिथे कोणताच नंबर नाही तिथे 1 असतो बरोबर. सो इथे p² चा कोइफिशियंट 1 आहे. सो 35 × 1 किती झाले, 35 × 1 35 हो की नाही. पण साइन कोणते येणार, आता इथे पहा 35 चं साइन काय आहे, मायनस, आणि इथला हा जो कोइफिशियंट आहे 1 त्याचा साइन काय आहे, कोणताच साइन नाही, म्हणजे तो नंबर काय असणार आहे, पॉझिटिव्ह. सो मायनस इंटू प्लस, जेव्हा आपण प्लस इंटू मायनस करत असतो किंवा मायनस इंटू प्लस करत असतो तेव्हा फायनल प्रोडक्ट मध्ये साइन कोणते लागते, मायनसचे साइन लागते बरोबर. सो इथे आपले प्रोडक्ट काय आलेले आहे, 35 × 1 35, 35 × 1 35, आणि आपलं साइन येणार आहे मायनसचं. चला आता तिसरी गोष्ट काय करायचं, स्टेप 3 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत. पण कसे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत 35 चे, तर असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचा सम म्हणजे त्यांना ऍड केल्यानंतर, त्या फॅक्टर्सला ऍड केल्यानंतर त्यांचं जे सम येईल ते मिडल टर्मच्या कोइफिशियंट इतकं असणार आहे. आता इथे मिडल टर्म काय आहे, मिडल टर्म आहे 2p बरोबर, आणि p चा कोइफिशियंट काय आहे, 2 आहे. नुसता 2 आहे का कोइफिशियंट, नाही. हे पहा इथे मायनसचं साइन आहे की नाही, म्हटल्यावर -2 आहे p चा कोइफिशियंट. सो आपल्याला 35 चे असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला सम मिळणार आहे -2. चला तर मग फॅक्टर्स फाइंड आउट करायला घेऊयात 35 चे. काय येणार फॅक्टर्स, तर 5 7 जार 35 बरोबर, आणि 7 5 जार 35 सेमच आहे. 5 7 जा केलं काय किंवा 7 5 जा केलं काय. सो इथे आपण राईट करून घेऊयात 7 आणि 5. आता हे आपण 2 फॅक्टर्स घेतलेले आहेत. मग या दोघांना असं काय केलं की आपल्याला सम -2 मिळेल. आता हे पहा 7 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 2 मिळतं की नाही बरोबर. मग हे जे 2 आपण फॅक्टर्स घेतलेले आहेत ते आपल्याला युजफुल ठरणार आहेत, कारण आपल्याला आन्सर मध्ये 2 हवा आहे पण तो -2 हवा आहे. मग मायनस कसा येईल तिकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आता हे पहा आपल्याला हे मायनसचं साइन हवं आहे फायनल आन्सर मध्ये सम केल्यानंतर बरोबर, या दोघांना ऍड केल्यानंतर. मग आपण फायनल आन्सर मध्ये मायनसचं साइन कधी देत असतो बरं, जरा विचार करा. केव्हा मायनसचं साइन देतो, जेव्हा मोठ्या नंबरचं साइन म्हणजे 2 नंबर्सला ऍड केल्यानंतर मोठ्या नंबरचं जे साइन असतं
ते साइन आपण देत असतो आपल्या फायनल आन्सरला. बरोबर. मग जर इथे आपण 7 ला मायनस साइन दिलं, हे पहा मायनस साइन दिलं, तर हे जे मायनस साइन आहे ते आपल्या आन्सरला येईल. बरोबर. आता इथे पहा, इथे -7 आणि इथे +5. जेव्हा मायनस प्लस असतं तेव्हा आपल्याला काय करायचं असतं, ऍड करते वेळी येस सबट्रॅक्शन करायचं असतं. बरोबर. सो 7 मधून 5 सबट्रॅक्ट केल्यानंतर काय येतं 2 आणि साइन कोणतं लागतं तर मोठ्या नंबरचं, आणि आपण मोठ्या नंबर जो 7 आहे त्याला मायनसचं साइन इथे देऊन घेतलेला आहे, म्हणून इथं आपलं सम काय आलेलं आहे -2. सो तिसरी गोष्ट सुद्धा आपण इथे कंप्लीट केलेली आहे. काय तर हा जो कॉन्स्टंट आहे त्याने, दुसरी गोष्ट काय, कॉन्स्टंटने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय केलं, प्रोडक्ट काय आलं -35. मग तिसरी थिंग आपण काय केली तर 35चे असे 2 फॅक्टर्स घेतले की ज्यांचं सम केल्यानंतर म्हणजे त्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळेल. सो आपण इथे अशा प्रकारे मिडल टर्मचा कोइफिशियंट -2 मिळवलेला आहे. आता पुढे काय करायचंय आपल्याला, तर चला सॉल्व्ह करायला घेऊया तिथे सोल्युशन. p² ऍज इट इज राईट करून घेणार आणि आता हे मायनसचं साइन देऊन घ्या खाली. 2p च्या जागी आपण मग आता हे पहा आपण सम मिळवलं की नाही 2p. बरोबर. हे पहा आता इथे आपण सम मिळवलं की नाही -2. सो इथे आपण -2 च्या जागी -7 आणि 5 राईट करू शकतो की नाही, पण फक्त -7 आणि 5 राईट करणार का, इथे व्हेरिएबल आहे की नाही p, त्याला पण घ्यावं लागेल. सो -7p आपण इथे राईट करून घेऊयात आणि 5चं कोणतं साइन आहे इथे प्लस आहे की नाही, सो +5p करूयात आणि -35 ऍज इट इज राईट करून घेऊयात. आता काय करायचं आपल्याला, आता 2 ग्रुप्स तयार करायचे आणि ग्रुप वाईज सॉल्व्ह करायला घ्यायचंय. आता इथे या ग्रुपमध्ये कॉमन काय काय आहे सांगा बरं मला. आता इथे p² आहे, p² म्हणजे काय तर p × p. बरोबर. आणि इथे p आहे म्हटल्यावर इथला एक p आणि हा एक p आपण कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो. मग आता रिमेनिंग काय आहे इथे तर हा एक p -7 राईट करून घेऊयात ब्रॅकेटमध्ये p -7. आता हे जे प्लसचं साइन आहे ते ऍज इट इज खाली देऊन घेऊयात. आणि आता या ग्रुपमधून आपण काय कॉमन बाहेर काढू शकतो बरं, 35 म्हणजे काय, 35 म्हणजे 7 × 5. बरोबर. 7 5 केलं की 35 मिळतं. सो 35 च्या ऐवजी आपण आता इथे 7 × 5 घेऊयात. आता हे पहा इथे 5 आहे आणि इथे या टर्म मध्ये 5 आहे. सो हे जे 5 आहेत ते आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करू शकतो. बरोबर. हा एक 5 आणि हा एक 5 दोन्ही टर्म मध्ये 5 5 आहे, सो ते कॉमन म्हणून आपण इथे बाहेर राईट करून घेतला. आता रिमेनिंग काय आहे मग इथे p -35 मधला 5 घेतला की नाही आपण, मग काय झालं आता इथे काय रिमेनिंग आहे 7. सो राईट करूयात 7. आता इथे पहा ब्रॅकेटमध्ये p -7, इथे पण ब्रॅकेटमध्ये p -7. याचाच अर्थ आपण काय समजायचं की आपण राईट ट्रॅकवर आहोत, आपला आन्सर करेक्ट येत आहे. मग आता ब्रॅकेटमध्ये जे आहे p -7 ते इथे खाली राईट करून घेऊयात आणि इथे बाहेर जे कॉमन आपण राईट करून घेतलेले आहेत त्यांना सुद्धा एका ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊयात. सो p + 5 हे झाले आपले या क्वेश्चनचे आन्सर. पाहिलं किती इझी आहे. सो आपले फायनल आन्सर अशा प्रकारे येणार आहे या क्वेश्चनचे. चला लगेचच 6th सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. आता इथे पहा काय दिलेलं आहे p² - 7p - 44. काय करायचे आपल्याला तर प्रोडक्ट फाइंड आउट करायचंय. कसलं प्रोडक्ट फाइंड आउट करायचंय तर या कॉन्स्टंटने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचंय. सो 44 × p² चा कोइफिशियंट काय आहे 1. सो 44 × 1 किती येणार 44. पण मग साइन काय लागणार, इथे कोइफिशियंटचा आहे प्लस साइन आणि इथे 44चा आहे मायनस साइन. प्लस × मायनस काय होत असतं मायनस होत असतं, म्हणून इथे प्रोडक्ट येणार -44. झालं. आता पुढे काय करायचंय 44चे असे 2 फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की त्यांना ऍड केल्यानंतर, लक्षात घ्या असे 2 फॅक्टर्स की त्यांना ऍड केल्यानंतर
आपल्याला मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळेल. सो काय आहे मिडल टर्मचा कोएफिशियंट? -7 आहे. आलं लक्षात? मग आता फॅक्टर्स बघूयात आपण 44 चे कोणते येतील. तर आणि असे फॅक्टर्स पाहायचे की असे 2 फॅक्टर्स की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला 7 मिळेल. सो कोणते येतील बरं? 44 कोणाच्या टेबलमध्ये येतात? टेबल्स लर्न आहेत ना तुम्हाला? 4 11 जार और 11 4 जार. 11 आणि 4 या दोघांमधलं डिस्टन्स किंवा अंतर डिफरन्स किती आहे? तर 5 6 7 8 9 10 11 7चं आहे. बरोबर? म्हणजे इथे आपल्याला हे जे सम आहे -7 ते आपल्याला मिळू शकतं. चला आपण ट्राय तर करून पाहूयात. हे पहा 11 आणि 4 या दोघांचा डिफरन्स 7 आहे. बरोबर? सो आपल्याला काय पाहिजे सम? तर -7 पाहिजे. मग असं काय करता येईल की आपल्याला -7 मिळेल? मायनसचं साईन नेगेटिव्ह नंबर मिळेल. नेगेटिव्ह नंबर आपल्याला कधी मिळतो? जेव्हा मोठ्या नंबरचं साईन मायनस असतं. बरोबर? सो मोठा नंबर आहे इथे 11, त्याला आपण साईन देऊयात मायनसचे. हे पहा मायनसचं साईन दिलं. आता इथे आहे मायनसचं साईन. हेच साईन आपल्या या फायनल समला लागणार आहे. सो इथे आहे मायनसचं साईन आणि इथे कोणतं साईन द्यावं लागणार आहे का? नाही. इथे 4चं काय आहे? प्लस साईन. मायनस प्लस केलं तर काय होतं? आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं आणि जर या दोघांचं सबट्रॅक्शन केलं तरच आपल्याला 7 मिळणार आहे. बरोबर? सो इथे 4 ला कोणतंच साईन द्यायचं नाही. मग आता इथे चला मायनस प्लस सबट्रॅक्शन करायचंय आपल्याला. 11 मधून 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 7 रिमेनिंग राहतो. सो इथे 7 राईट केला आपण आणि हे जे मायनसचं साईन आहे मोठ्या नंबरचं ते दिलं फायनल आन्सरला. आलं आपलं सम -7. चला आता इकडे सॉल्व्ह करायला घेऊयात आपण. रफ वर्क झालेलं आहे आपलं, पण ही जी स्टेप आहे ना इथली ही तुम्ही तुमच्या आन्सर मध्ये राईट करायची आहे. ही राईट न करता रफ वर्क मध्येच केलं तर चालणार नाही. हे तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण दाखवलेलं आहे की ही जी स्टेप आहे ती कंपल्सरी आहे जेव्हा तुम्ही तुमचं आन्सर राईट करत असता तेव्हा. चला सो p² - 7p ऐवजी आपण काय राईट करणार आहोत आता? -11p + 4p. चला 7p ऐवजी राईट करूयात -11p + 4p आणि -44 ऍज इट इज. आता काय करायचं? 2 2 चे ग्रुप्स करायचे. आता इथे पहा p² म्हणजे काय? p² म्हणजे p × p. बरोबर? आणि इथे हा एक p आहे. कॉमन काय बाहेर निघणार? मग p बाहेर निघणार. हो की नाही? हा एक p आणि हा एक p. चला बाहेर काढूयात दोघांनाही. आणि आता इथे रिमेनिंग काय आहे? p - 11. राईट करूयात p - 11 ब्रॅकेट मध्ये. आता सेकंड ग्रुप पहा. या ग्रुपमध्ये काय कॉमन निघेल? तर 4 कॉमन निघू शकतो. हो की नाही? कारण इथे 11 4 जार 44 होतं. बरोबर? सो हे पहा 11 4 जार 44. सो 4 आपण इथे कॉमन बाहेर काढू शकतो. सो 4 ला आपण कॉमन बाहेर काढलं. रिमेनिंग काय आहे आता? आता या 44 ला ऑब्झर्व नका करू बरं, नाही तर गोंधळ होऊन जाईल तुमचा, कन्फ्युज होताल. 44 म्हणजेच 11 × 4 आहे आणि 11 × 4 मधला हा एक 4 आणि हा एक 4 दोन्ही कॉमन आहेत ना, मग त्यांना कॉमन 4 आपण बाहेर काढला. जर 44 मधला 4 बाहेर काढला तर रिमेनिंग काय राहिलं? 11 राहिला. सो या 44 ला ऑब्झर्व नका करू. हा जो 11 आहे तिकडेच पहा. ब्रॅकेट मध्ये p - 11 ब्रॅकेट क्लोज झालं. आता हे जे रफ वर्क आपण केलेलं आहे p × p 11 × 4 ते इरेज केलं तुम्ही तरी चालणार आहे. त्याची आता इथे काही आवश्यकता नाही. आता हे पहा इथे p - 11 आलंय, इथे p - 11 आलेलं आहे. दॅट मीन्स वी आर ऑन द राईट ट्रॅक. लेट्स राईट हिअर इन द नेक्स्ट स्टेप p - 11 इन द फर्स्ट ब्रॅकेट अँड इन द सेकंड ब्रॅकेट काय राईट करणार आपण? p + 4. लेट्स राईट हिअर p + 4. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा प्रकारे इथे आपण आपले फायनल आन्सर राईट करायचे आहे. सो चला खूप इंटरेस्टिंग आहे. m² - 23m + 120 काय करायचे? सगळ्यात आधी आपल्याला या कॉन्स्टंटने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करून प्रोडक्ट फाइंड आउट करायचे. सो आता इथे 120 × काय येणार? 1. हो की नाही? सो 120 × 1 काय?
120 इटसेल्फ. आणि साइन कोणतं येणार, आता इथे पण प्लस आहे आणि इथे पण प्लस आहे, सो साइनची चिंता नाही करायची कारण पॉझिटिव्हच नंबर येणार इथे 120. आता असे दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला 23 मिळेल, मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळेल. सो मिडल टर्मचा कोएफिशियंट काय आहे, इथे मिडल टर्म काय आहे -23m. m आहे व्हेरिएबल, या व्हेरिएबलचा कोएफिशियंट आहे 23 का फक्त, नाही -23. सो इथे राईट करून घेऊया, -23 आपल्याला हवं आहे. सो जरा विचार करा की -23 कधी येईल. सो विचार करा, थिंक. हे पहा, फॅक्टर्स असे कोणते घेऊ आपण, 12 आणि 10 जर घेतलं तर पहा बरं, 12 + 10 केलं तर काय येतं, 12 + 10 तर 22 येईल आपल्याला. मग हे कसं पॉसिबल आहे, हे तर फॅक्टर्स आपल्याला नाही जमणार. मग आणखी कोणत्या प्रकारे आपल्याला 120 मिळणार आहे, टेबल्स लर्न आहेत ना तुमचे. हे पहा, जर आपण 15 × 8 केलं, 15च्या टेबलमध्ये आहेत ना 120, येस 15 8s are 120, हो की नाही. सो 15 आणि 8 हे झाले 120 चे फॅक्टर्स. त्यामुळे मी तुम्हाला वारंवार सांगत असते की निदान 20 पर्यंत तरी टेबल्स लर्न करा, खूप इम्पॉर्टंट आहे टेबल्स. सो 15 आणि 8 हे झाले 120 चे फॅक्टर्स, कारण 15च्या टेबलमध्ये 120 आहे. आपण 120 ला 15 ने इझिली डिवाइड करू शकतो, त्याच प्रकारे 8 ने सुद्धा 120 ला इझिली डिवाइड करू शकतो. इझिली म्हणजे कम्प्लीट डिवाइड करू शकतो. आणि जर तुम्हाला अशा प्रकारे टेबल्स लर्न नसतील तर तुम्ही फॅक्टरायझेशन, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड जी आहे आपली ती यूज करायची आहे. ती नंतर मी आणखी पुन्हा एका नेक्स्ट क्वेश्चन मध्ये तुम्हाला सांगेलच की कशी असते, किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तो व्हिडिओ तुमच्यापैकी कोणी पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. तसं आपण पुढे सुद्धा पाहणारच आहोत की प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करून कशा प्रकारे आपल्याला दोन फॅक्टर्स फाइंड आउट करायचे असतात दिलेल्या नंबर्सचे या प्रोडक्ट्सचे. सो इथे 15 × 8 केलं की 120 आपल्याला मिळतं. पण आता हे पहा, 15 + 8 करून पहा, 23 येतं का, येस 23 तर येतं आपल्याला, ओके नाही. 15 + 8 केलं की 23 येतं. पण इथे आपल्याला फक्त 23 पाहिजे का, नाही, -23 पाहिजे. मग मायनसचं साईन आपण फायनल आन्सरला कधी देतो, जेव्हा मोठ्या नंबरचं जे साईन असतं तेच देतो की नाही. मग मोठ्या नंबरला देऊन घेऊयात मायनसचं साईन. आता फक्त 15 ला मायनसचं साईन देऊन चालणार आहे का, बघा बरं, जरा विचार करा. इथे मायनस आणि इथे 8चं साईन प्लस, मायनस प्लस आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागतं. मग 15 मधून 8 सबट्रॅक्ट करावे लागतील. मग 23 कसं मिळणार, नाहीच मिळणार. मग आता इथे आपल्याला काय करायचंय, आपल्याला या दोघांना ऍड करायचंय. मग त्यासाठी जर आपण 8 ला सुद्धा मायनसचं साईन दिलं तर काय होतं बरं, मायनस मायनस आपल्याला ऍडिशन करावी लागते, हो की नाही. सो इथे मायनसचं साईन, इथे मायनसचं साईन. आता ऍड करता येईल की नाही आपल्याला, 15 + 8 झाले 23 आणि साईन कोणतं देणार, तर मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. सो -23 आपल्याला मिळालेलं आहे आपलं सम. येस, चला आता इथपर्यंत तर आपली गाडी पोहोचलेली आहे. पुढे काय करायचं आपल्याला, या 23m च्या जागी -15m आणि -8m राईट करायचं आहे. चला सोल्युशन राईट करून घेऊयात. m² - 15m, या -23m च्या ऐवजी आपण हे राईट करणार आहोत, कारण -23m आणि -15m -8m हे इक्वलच आहे, ओके नाही. या दोघांना जर आपण सम केलं दोघांचं तर 23mच येणार आहे, हो ना. सो चला आता इथे +120 ऍज इट इज राईट करून घेऊयात. आता काय करायचं, तर दोन ग्रुप्स करायचे, झालं. आता पुढे काय करणार, तर आपल्याला प्रत्येक ग्रुपमधून काहीतरी कॉमन बाहेर काढायचं असतं. काही ना काहीतरी कॉमन बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच आहे. आता ते पाहूयात आपण कसं काढणार. आपण आता इथे m² आहे की नाही, m² म्हणजेच काय, m × m, आणि इथे काय आहे 15m. सो इथला हा एक m आणि 15m मधला m, हा m आपण बाहेर कॉमन म्हणून बाहेर काढू. आता रिमेनिंग काय आहे, m - 15 राईट करून घेऊया ब्रॅकेटमध्ये. ओके, ब्रॅकेट क्लोज केलं. आता या सेकंड ग्रुप मधून काय कॉमन आपण बाहेर काढू शकतो बरं. आता हे पहा, इथे आहे 8m, इथे आहे 120. सो इथे m आहे, इथे m नाहीये, म्हटल्यावर m तर आपण काय बाहेर काढू शकत नाही, बरोबर. मग आता इथे 8 आहे, इथे 120 आहे. सो 120 ला आपण 15 × 8 असेही राईट करू शकतो की नाही, बरोबर. 15 × 8 केलं की 120 आपल्याला मिळतं. सो 120 ला आपण 15 × 8 अशा प्रकारे राईट करूयात. आता पहा, इथे 8 आहे, इथे 8 आहे. सो
8 आपण कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो, बरोबर. सो इथे मायनस साइन ऍज इट इज देऊन घ्यायचं आणि 8 ला आपण कॉमन बाहेर काढूयात. आता ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार, एम आणि काय राहिलं इथं 15. पण आता इथे जे साइन आहे प्लसचं, ते प्लसचं साइन ऍज इट इज देऊन घेणार का, तर नाही. हे पहा, जेव्हा कधी इथे हे फर्स्ट ब्रॅकेट कंप्लीट झाल्यानंतर इथे जे साइन आहे ते मायनस येतं ना, जेव्हा कधी मायनस येतं तेव्हा सेकंड ब्रॅकेट मधलं साइन हे नेहमी चेंज करायचं. प्लस असेल तर मायनस करायचं, इथे मायनस असेल तर प्लस करायचं. आलं लक्षात. पण हे कधी करायचं, जेव्हा इथे मायनस साइन येईल. जर इथे प्लस साइन असेल तर इकडे काहीही चेंजेस करायचे नाहीत, साइन ऍज इट इज ठेवायचे. आलं लक्षात. आता इथे प्लसचं साइन आहे की नाही, मग आपण इथे ते चेंज करून राईट करूयात मायनस आणि 15 ब्रॅकेट क्लोज. आता इथे आपण चेंज का केलं हे मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. कारण हे जे मायनसचं साइन असतं ते या सेकंड ब्रॅकेट मधल्या साइनला मल्टिप्लाय होत असतं. जर आपण हे प्लसचं साइन ऍज इट इज घेतलं असतं तर मायनस इंटू प्लस काय झालं असतं, मायनस झालं असतं. पण आपल्याला मायनस 120 हवंय का, नाही, आपल्याला प्लस 120 हवंय की नाही, म्हणून आपण इथे मायनसचं साइन घेतलेलं आहे. आता पहा बरं, इथे मायनस इंटू मायनस केलं की आपल्याला प्लस मिळणार आहे आणि 8 इंटू 15 केलं की आपल्याला काय मिळणार, 120. सो प्लस 120. आपण हे सॉल्व्ह केल्यानंतर प्लस 120च आपल्याला आन्सर आलं पाहिजे. आलं लक्षात. म्हणून आपण हे साइन चेंज केलेलं आहे. आणि जेव्हा इथे प्लस येतं तेव्हा साइन चेंज करायची काही गरजच नसते. आता इथे पहा, एम मायनस 15 या ब्रॅकेटमध्ये आणि सेम या ब्रॅकेटमध्ये सुद्धा एम मायनस 15. चला इथे राईट करूयात. मग हे जे दोन ब्रॅकेटमध्ये राईट केलेलं आहे एम मायनस 15 ते एकाच ब्रॅकेटमध्ये राईट करूयात आणि हे जे ब्रॅकेटच्या बाहेर आहे ते सेकंड ब्रॅकेटमध्ये राईट करूयात, जे कॉमन म्हणून आपण बाहेर काढलं होतं. सो एम मायनस 8. आता हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. पाहिलं किती इझी आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता इथे या क्वेश्चन मध्ये कॉन्स्टंट आहे 100. या कॉन्स्टंटने आपल्याला फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचे आहे. सो फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट आहे 1. 100 इंटू 1 आपल्याला प्रोडक्ट मिळते 100. आता इथे साइन कोणते येणार, तर प्लसच येणार, कारण 100चं साइन आहे प्लस आणि कोएफिशियंट 1चं साइन सुद्धा आहे प्लस. सो 100 इंटू 1 प्रोडक्ट आले आपले 100. आता 100चे असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळेल. काय आहे मिडल टर्मचा कोएफिशियंट, मिडल टर्म आहे -25 एम. एम हा आहे व्हेरिएबल आणि याचा कोएफिशियंट आहे -25. सो सम आपल्याला काय पाहिजे, -25 पाहिजे. चला 100चे फॅक्टर्स सांगा बरं मला पटापट. तर तुमच्यापैकी बरेच जण सांगतील मॅम 10 इंटू 10 100, पण यांना ऍड केल्यानंतर आपल्याला 25 मिळतं का बाळांनो, नाही मिळत की नाही. 10 प्लस 10 केलं की 20 मिळतं. आपल्याला काय पाहिजे, 25 पाहिजे. सो हे तर फॅक्टर्स नाही चालणार. मग आता विचार करा 100 आणखीन कोणत्या टेबलमध्ये येतं, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 नाही, कोणत्याच टेबलमध्ये 100 येत नाही. 20च्या टेबलमध्ये 100 येतो. येस 20च्या टेबलमध्ये 100 येतो. कोणत्या प्लेसवर, 5th प्लेसवर, बरोबर. 20 इंटू 5 जर आपण केलं तर आपल्याला 100 मिळतं आणि या दोघांना पहा ऍड केल्यानंतर आपल्याला 25 सुद्धा मिळतं. पण आपल्याला 25 पाहिजे का फक्त, नाही, आपल्याला -25 पाहिजे. मग मायनसचं साइन कसं काय बरं लागणार आपल्याला, आपल्याला तर माहिती आहे कसं काय लागतं बरं फायनल आन्सरला मायनसचं साइन. जेव्हा हे पहा मोठ्या नंबरचं साइन मायनस असतं तेव्हा, हो की नाही. मोठ्या नंबरला पटकन देऊन घेऊयात आपण मायनसचं साइन. पण हे पहा मोठ्या नंबरला जर आपण मायनसचं साइन दिलं तर इथे मायनस आणि इथे प्लस. आता तर आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आणि 25 कसलं 15च आन्सर येईल, हो की नाही. मग काय करावं लागणार आपल्याला, 25 आन्सर पाहिजे म्हटलं या दोघांना ऍड करायचंय. जर 20ला आपण मायनसचं साइन दिलं तर 5ला सुद्धा मायनसचं साइन दिलं तर काय होणार, आता मात्र आपल्याला ऍडिशन करता येईल, हो की नाही. कारण मायनस मायनस आपल्याला ऍडिशन करावी लागते. सो 20 प्लस 5 किती झाले, 25. आणि साइन कोणतं देणार, मोठ्या नंबरचं ऑफकोर्स, मोठा नंबर आहे 20. सो दिले इथे मायनसचं साइन. झालं आपला सम काय मिळालेला आहे आता इथे -25. सो हाफ जे आपलं मिशन आहे ते कम्प्लीट झालेलं आहे. चला आता सोल्युशन राईट करायला घेऊयात. m² ऍज इट इज राईट करून घ्या. आता -25 एमच्या जागी आपल्याला काय राईट करायचंय, -20m -5m राईट करून घेऊयात. ओके. आणि
प्लस 100 ऍज इट इज राईट करूयात. आता लगेचच 2 ग्रुप करायचे. प्रत्येक ग्रुपमधून काही ना काहीतरी कॉमन बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच आहे. आता इथे m स्क्वेअर म्हणजेच m इंटू m आहे. आता हे पहा, इथला एक m आणि इथला एक m, हे पहा कॉमन म्हणून बाहेर काढून टाकूयात. आणि आता रिमेनिंग काय आहे, m मायनस 20 ब्रॅकेटमध्ये राईट करून टाकूयात. आता या सेकंड ग्रुप मधून काय कॉमन म्हणून बाहेर तुम्ही काढणार. आता हे पहा, इथे m आहे पण 100 कडे m आहे का, नाही, म्हणजे m तर काय इथे कॉमन म्हणून बाहेर येणार नाही. मग 100 ला आपण 20 इंटू 5 असंही राईट करू शकतो ना, कारण 100 म्हणजेच 20 इंटू 5. 20 मल्टिप्लाइड बाय 5 केलं की 100 मिळतं आपल्याला. सो हे पहा, आता इथे 5 आहे आणि इथे 5 आहे, बरोबर. मी या 5 ला कॉमन म्हणून बाहेर काढूयात. सो हे जे मायनसचं साईन आहे ते देऊन घेऊयात. 5 हे जे 2 आहेत ते कॉमन म्हणून आपण त्या दोघांच्या ऐवजी एक बाहेर राईट करूयात. आणि रिमेनिंग काय आहे, आता इथे ब्रॅकेट करा स्टार्ट m, आणि हे जे प्लसचं साईन आहे ते ऍज इट इज येणार का, नाही. ऍज इट इज कसं येणार, जसं की मी तुम्हाला सांगितलं, इथे जर मायनस साईन असेल तर सेकंड ब्रॅकेटमध्ये आपल्याला जे साईन द्यायचं असतं ते चेंज करायचं. इथे प्लस असेल तर ब्रॅकेट चालू केल्यानंतर इथे मायनस द्यायचं, इथे मायनस असेल तर इथे प्लस द्यायचं. सो इथे प्लस आहे की नाही, मायनस देऊन घ्या आणि इथे राईट करा 20. आता चुकून बरेच मुलं 100च राईट करतील, मग तुमचा आन्सर चुकेल. 100 राईट करू नका, कारण 100 मधला 5 ऑलरेडी आपण बाहेर काढलेला आहे. रिमेनिंग 20 राहिलेला आहे. आलं लक्षात. 5 इंटू 20 केलं की मग 100 आपल्याला मिळणार आहे, आणि मायनस इंटू मायनस केलं की हा 100चा प्लस मिळणार आहे. ओके. सो हे पहा, आता इथे दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम आलेलं आहे, m मायनस 20 m मायनस 20. सो इथे राईट करून घ्या. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार, हे जे कॉमन राईट केलेले आहे तिथे ते m मायनस 5. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आता काय दिलेलं आहे, 3x स्क्वेअर प्लस 14x प्लस 15. आता इथे पहा, कॉन्स्टंट 15 आहे, व्हेरिएबल्स x आहे, इथे x आहे, त्याचा कोएफिशियंट 14 आहे, इथे x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे 3. मग आता या सगळ्या नंबर्स मधून काही कॉमन बाहेर निघते का बघा बरं. इथून कॉमन, आता इथे 3 आहे, इथे 5 इंटू 3 केलं की 15 मिळतं. इथे पण 3 आहे, पण इथे 3 आहे का, काही केलं तरी इथे 3 आपल्याला मिळणार नाही, कारण कोणत्याच टेबल मध्ये 14 नाहीये. ओके नाही, म्हणजे आपण जसं की इथे केलं की 5 3 आर 15, तसं इथे होत नाहीये, बरोबर. सो इथे कॉमन म्हणून काही बाहेर निघणार नाही. चला तर मग काय करायचं आपल्याला, मग जो कॉन्स्टंट आहे त्याने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचे, बरोबर, आणि प्रोडक्ट फाइंड आउट करायचे. सो 15 इंटू 3 केल्यानंतर प्रोडक्ट आपल्याला मिळते 15 3 आर 45, बरोबर. साईन कोणता येणार, प्लस. आता इथे सगळीकडे प्लस प्लस साईन आहे, साईनची काही गोंधळ होणार नाही, आपला साईनचा कन्फ्युजन होणार नाही, कारण सगळीकडे प्लस साईन दिलेलं आहे. सो इझी क्वेश्चन आहे. आता 45 चे असे 2 फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळेल. मिडल टर्म आहे x आणि त्याचा कोएफिशियंट आहे 14, बरोबर. सो 14 आपल्याला सम पाहिजे. सो 45 कोणत्या टेबलमध्ये येतो सांगा बरं मला. हे पहा, 45 येतो, 9 5 आर 45, बरोबर. आता या दोघांना ऍड केल्यानंतर येस 14 आपल्याला मिळतं सम, बरोबर. 9 प्लस 5 केल्यानंतर 14 मिळतं. आता साईनचं जसं काय मी तुम्हाला म्हटलं की साईन आता इथे आपल्याला विचार करायची काहीच गरज नाही, कारण सगळीकडे प्लस साईन आहे. सो इझी क्वेश्चन आहे हा, इझी बिझी. चला सोल्युशन राईट करायला घेऊयात. सो 3x स्क्वेअर प्लस 14x च्या ऐवजी आपण 9x प्लस 5x घेऊया. 15 ऍज इट इज राईट करा, 2 ग्रुप्स तयार करा. आता इथे 3x स्क्वेअर म्हणजेच काय आहे, 3 इंटू x आहे, आणि इथे 9x. 9 ला आपण कसं राईट करू शकतो, तर 3 इंटू 3 असं राईट करू शकतो, आणि हा जो x आहे तो x आपण इथे राईट केला. आता पहा बरं, कॉमन काय आहे दोन्हीकडे, इथे 3 आहे, इथे 3 आहे, बरोबर. हा 3 हा 3, त्यानंतर ना हा x आणि हा x. सो यांना आपण कॉमन म्हणून राईट करू शकतो. राईट करूयात 3x, कारण इथे पण 3x आहे आणि इथे पण 3x आहे, हो ना. आता रिमेनिंग काय आहे ते ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. इथे या ज्या फर्स्ट ही जी टर्म आहे त्या टर्म मध्ये काय रिमेनिंग आहे, x रिमेनिंग आहे, ब्रॅकेटमध्ये राईट करून घेऊयात x. आणि ही जी सेकंड टर्म आहे याच्यामध्ये काय रिमेनिंग आहे, यामध्ये आता फक्त 3 रिमेनिंग आहे. सो हे जे प्लसचं साईन आहे ते देऊन घेऊयात आणि 3 राईट करूयात, ब्रॅकेट क्लोज. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे. आता इथे कॉमन काय बाहेर निघणार आपल्या, बघा बरं, विचार करा. इथे x आहे, इथे x नाहीये,
इथे 5 आहे. आता या 15ला आपण असे सुद्धा राईट करू शकतो की नाही, 3 5 आर 15 बरोबर. सो मिळाला इथे 5 कॉमन, इथे 5, इथे 5. चला मग राईट करूयात हा 5 कॉमन. आता रिमेनिंग काय आहे इथे ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार, एक्स साईन कोणतं देणार आता इथे, जसं की मी तुम्हाला सांगितलं इथे प्लस आहे ना, मग काही चिंता करायची नाही, डायरेक्ट प्लसचं साईन देऊन टाकायचं. फक्त इथे मायनस आलं की सेकंड जे ब्रॅकेट देणार आहोत तिथलं साईन चेंज करायचं असतं. सो रिमेनिंग काय आहे आता इथे 3, ब्रॅकेट क्लोज करूया. हे पहा एक्स प्लस 3 एक्स प्लस 3 राईट करूया तिथे नेक्स्ट स्टेप मध्ये एक्स प्लस 3 आणि हे जे कॉमन म्हणून बाहेर काढले होते त्यांचं दुसरं ब्रॅकेट तयार करूया. झालं, आलं आपलं फायनल आन्सर या क्वेश्चनचं. चला आता 10th नंबरचा सब क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. आता या सब क्वेश्चन मध्ये कॉन्स्टंट आहे -45 आणि आपल्याला प्रोडक्ट कसले फाइंड आउट करायचे असते, तर या कॉन्स्टंटने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करायचे असते. सो फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय करूयात आपण. 45 × 2 केले तर आपल्याला आन्सर मिळते 90. पण आता फक्त 90 नाही मिळणार, कारण इथे मायनसचं साईन आहे आणि इथे फर्स्ट टर्मचा जो कोएफिशियंट आहे त्याचं प्लसचं साईन आहे बरोबर. म्हणून प्लस × मायनस मायनस होणार आणि 45 × 2 90. आता 90चे असे दोन फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांचं सम म्हणजे ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोएफिशियंट मिळेल. आता इथे मिडल टर्म आहे एक्स आणि याचा कोएफिशियंट काय असणार आहे, तर काहीच नाही इथं नंबर म्हटल्यावर 1. सो इथे आपल्याला 1 सम पाहिजे, आलं लक्षात. आणि साईन इथे प्लस आहे की नाही, म्हणून +1 आपल्याला सम आलं पाहिजे. असं आपल्याला दोन फॅक्टर्स 90चे फाइंड आउट करायचे आहेत. मग 9 10s आर 90, 10 आणि 9 फक्त 1चा डिफरन्स आहे बरोबर. सो इथे आपण राईट करूयात 9 10s आर 10, 9चा केलं तरी पण चालतं. सो मोठा नंबर आपण आधी घेऊयात 10 आणि 9. आता हे पहा, यांना आपण ऍड केल्यानंतर आपल्याला 1 इतके सम पाहिजे म्हटल्यावर आता आपल्याला 1 कधी मिळेल, जेव्हा आपण 10 मधून 9 सबट्रॅक्ट करू. पण मग सबट्रॅक्ट आपण केव्हा करतो, जेव्हा एक पॉझिटिव्ह नंबर असतो आणि एक निगेटिव्ह नंबर असतो तेव्हाच आपण सबट्रॅक्ट करतो, हो की नाही. मग इथे आपल्याला जे फायनल आन्सर आहे सम, तिथे पॉझिटिव्ह नंबर पाहिजे, +1 पाहिजे. आणि फायनल आन्सरला आपण कोणाचे साईन देतो, जे मोठ्या नंबरचं साईन असतं ते. म्हटल्यावर इथे मोठा नंबर काय आहे 10, याला जर आपण मायनसचं साईन दिलं तर फायनल आन्सरला सुद्धा मायनसचं साईन द्यावं लागेल, हो ना. आता इथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचंय म्हटल्यावर एक नंबर आपल्याला निगेटिव्ह करावा लागेल. मग आपण काय करूयात, या 9ला देऊयात मायनसचं साईन, कारण 10ला जर मायनसचं साईन दिलं तर फायनल आन्सरला सुद्धा मायनसचं साईन द्यावं लागेल, पण आपल्याला फायनल आन्सर पॉझिटिव्ह पाहिजे, हो ना. म्हणून आपण काय करूयात, इथे 9ला देऊयात मायनसचं साईन आणि 10ला प्लसचं साईन. सो प्लस आणि मायनस जेव्हा असतं, प्लस आणि मायनस यांची जेव्हा ऍडिशन आपण करत असतो तेव्हा काय होतं, प्लस मायनस मायनस होत असतं. आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असतं आणि साईन द्यायचं असतं मोठ्या नंबरचं. सो 10 मधून 9 सबट्रॅक्ट करा, किती येतं, 10 मधून 9 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 येतं आणि साईन येणार मोठ्या नंबरचं जे की आहे प्लस साईन. सो आलं इथे आपलं सम 1. चला आता आपण आपले सोल्युशन राईट करायला घेऊयात, निम्म काम आपलं झालेलं आहे. सो 2x² आपण राईट करून घेऊयात. एक्सच्या जागी आता आपण काय राईट करणार आहोत, 10x - 9x. सो राईट करूयात 10x - 9x - 45 ऍज इट इज. आता दोन ग्रुप तयार करा, प्रत्येक ग्रुप मधून कॉमन आपल्याला बाहेर काढायचं आहे. आता इथे 2x² म्हणजेच काय, तर 2 × x × x आहे आणि 10x म्हणजे काय, 10x ला आपण 10 म्हणजे काय, तर 5 × 2 किंवा 2 × 5 जर आपण केलं तर आपल्याला 10 मिळतं, हो की नाही. आणि हा x, सो 10x ला आपण असं घेऊ शकतो 2 × 5 × x. आता बघा बरं, कॉमन कॉमन काय आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथे x आहे, इथे x आहे बरोबर. मग यांना आपण कॉमन म्हणून बाहेर राईट करूयात 2x. आता रिमेनिंग काय आहे ते ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. रिमेनिंग काय राहिलं, 2x² मधलं फक्त x राहिलेलं आहे इथं. सो x राईट करूयात आणि 10x मधला काय रिमेनिंग राहिलंय, फक्त 5 रिमेनिंग आहे. सो +5 इथे राईट करून घेऊयात, ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड ग्रुप मधून आपल्याला रिमेनिंग बाहेर काढायचं, सेकंड ग्रुप मधून आपल्याला कॉमन बाहेर काढायचंय. काय कॉमन बाहेर काढणार आपण, इथे पहा 9x आहे आणि इथे 45 आहे.
इथे एक्स आहे पण इथे एक्स नाहीये. मग 9 आणि 45 मधलं काय बाहेर निघणार कॉमन म्हणून? 45 ला आपण 9 इंटू 5 राईट करू शकतो. 9 5 जार 45. मग आता इथे पहा, इथे 9 आहे, इथे 9 आहे. सो आपण या 9 ला कॉमन म्हणून बाहेर काढूयात ते अशा प्रकारे. आता रिमेनिंग ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. काय आहे रिमेनिंग? एक्स. आणि हे पहा, आता इथे साईन हे मायनसचा ऍज इट इज देऊन घेणार का? नाही. जसं मी तुम्हाला वारंवार सांगतेय की इथे जर मायनसचा साईन असेल तर सेकंड ब्रॅकेट मधलं जे साईन आहे ते चेंज करायचं आहे. सो इथे मायनस आलंय की नाही, मग इथे प्लस देऊन घ्यायचं. आणि हा जो 5 आहे तो इथे राईट करूयात, ब्रॅकेट क्लोज. आता इथे पहा, एक्स प्लस 5 एक्स प्लस 5 राईट करून घेऊयात. आणि 2x मायनस 9 सेकंड ब्रॅकेट मध्ये राईट करूयात. हे झाले या क्वेश्चनचे आपले फायनल आन्सर. चला आता 11th सब क्वेश्चन पाहूयात. आता या क्वेश्चन मध्ये तुम्ही जर रीड केलं तुम्हाला लक्षात येणार आहे की सगळेच इव्हन नंबर आहेत. 20 सगळे इव्हन नंबर आहेत. याचा अर्थ काय की प्रत्येक टर्म मध्ये जे नंबर्स आहेत ते जे कोइफिशियंट आहे ते इव्हन आहेत. 20x² मायनस 26x प्लस 8 मग इव्हन आहेत हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच की आपण आता ही जी आपण फर्स्ट स्टेप करणार आहोत त्या फर्स्ट स्टेप मध्ये या तिन्ही नंबर्स मधला कॉमन आपण बाहेर काढू शकतो. काय कॉमन म्हणून बाहेर काढू शकतो बरं? आता इथे पहा, 20 म्हणजेच काय येणार? 10 इंटू 2 बरोबर. आणि 26 म्हणजेच आपण 13 इंटू 2 करू शकतो. 13 2 जार 26. आणि 8 म्हणजेच 4 इंटू 2 बरोबर. म्हणजेच प्रत्येक नंबर मध्ये 2 2 2 2 कॉमन आहे बरोबर. मग 2 आपण बाहेर काढूयात प्रत्येक टर्म मधला. चला 2 कॉमन आपण बाहेर काढला. मग आता इथे रिमेनिंग काय राहणार? जसं की मी तुम्हाला सांगितलं 20 म्हणजेच काय तर 10 इंटू 2. मग 2 जर आपण बाहेर काढला तर काय राहणार रिमेनिंग? 10. सो 10x² मायनस 26 मधला 2 आपण बाहेर काढला. इथे 26 म्हणजेच आपण काय म्हटलं होतं 13 इंटू 2. ओके नाही, 13 इंटू 2 केलं की 26 येतं. सो 2 आपण बाहेर काढलाय. मग इथे काय रिमेनिंग राहिलं? 13. सो 13x हे पहा 2 बाहेर काढलं की नाही, मग इथे काय येणार? 13x. त्यानंतर प्लस 8 म्हणजेच काय? 8 ला आपण 4 इंटू 2 राईट करू शकतो. मग 2 आपण बाहेर काढला 4 इंटू 2 मधला, रिमेनिंग आहे आता इथे 4. ओके नाही. सो 4 राईट करूयात, ब्रॅकेट क्लोज. आता प्रत्येक टर्म मधला 2 आपण बाहेर काढलेला आहे. आणि आता हा जो 2 आहे तो असाचा असा पुढे 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 येत जाणार आहे प्रत्येक स्टेप मध्ये. त्याला आता आपल्याला काही त्याच्याबरोबर काही करायची गरजच नाहीये. त्याला आपलं वेगळंच ठेवायचंय. प्रत्येक स्टेप मध्ये त्याला खाली खाली फक्त राईट करत जायचंय, बरोबर घ्यायचंय. आणि आपल्याला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायचंय. चला आता सॉल्व्ह करायला घेऊयात. काय करायचंय? कॉन्स्टंटने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करायचंय. सो काय येणार आहे? 10 इंटू 4 काय येणार? 40. प्रोडक्ट काय आला आपल्या इथे? त्याही आधी रिझन राईट करूयात. म्हणजे का इथे आपण 2 बाहेर काढलेला आहे ते राईट करून द्यायचं आपण, नाहीतर टीचरला कळणार नाही चेक केल्यावर. टेकिंग आउट द कॉमन फॅक्टर 2. कॉमन फॅक्टर आपण 2 इथे बाहेर काढलेला आहे. आणि 10 इंटू 4 केलं काय आलं? आपला आन्सर 40 आलं. प्रोडक्ट काय आलेलं आहे? 40. आता याचे फॅक्टर्स फाइंड आउट करा. काय येणार फॅक्टर्स? 10 आणि 4. 10 आणि 4 आपण इथे फॅक्टर्स घेतले. करेक्ट घेतले का आपण 10 आणि 4? सांगा बरं मला. काय कसं आपल्याला चेक करायचं असतं? आपण काय करतो सुरुवातीपासून सांगा मला. जो कॉन्स्टंट आहे त्याने आपण फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करतो. प्रोडक्ट इथे काय मिळालं? 40 मिळालं. मग असे 2 फॅक्टर्स आपण फाइंड आउट करतो की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला मिडल टर्मचा कोइफिशियंट मिळेल. मिडल टर्मचा कोइफिशियंट काय आहे? 13 आहे. हो की नाही? -13. सो इथे आपल्याला -13 आन्सर पाहिजे. मग आता इथे आपण काय घेतलेले आहेत? फॅक्टर्स 10 आणि 4. करेक्ट आहेत का हे? यांना ऍड करा. काय आन्सर येत आहे? 14 येतं. हो की नाही? म्हटल्यावर हे फॅक्टर्स आपल्याला जमणार नाहीत घेऊन, कारण आपल्याला काय पाहिजे? 13 पाहिजे, -13 पाहिजे. सो दुसरे फॅक्टर्स विचार करा काय येणार. तर इथे जर आपण हे पहा मी राईट करून घेतलं. सम आपल्याला -13 हवंय आणि 40 काय आहे? प्रोडक्ट आहे. इथे आणखीन आपण फॅक्टर्स कोणते घेऊ शकतो? 20 इंटू 2 केलं तर आपल्याला 40 मिळतं बरोबर. आणि यांना बघा बरं, यांना ऍड केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? 22 मिळेल. किंवा जर आपण मायनसचं साईन इथे देऊन घेतलं तर 18 मिळतंय. आपल्याला किती पाहिजे? 13 पाहिजे. मग आणखी विचार करा. 40चे आणखीन कोणते फॅक्टर्स येऊ शकतात? थिंक 8
इंटू 5 जर केलं आपण, 8 5 जर 40 आणि 8 प्लस 5 केलं तर येस 13 आपल्याला सम मिळत आहे. बरोबर, आता आपल्याला 13 सम मिळालेला आहे, पण -13 पाहिजे आपल्याला, नुसतं 13 नाही चालणार आहे, हो की नाही. मग मायनसचं साईन कधी येतं, जेव्हा मोठ्या नंबरचं मायनस साईन असेल तेव्हा. चला मोठ्या नंबरला देऊन घेऊयात. पण मोठ्या नंबरला फक्त मायनसचं साईन दिलं तर हा पॉझिटिव्ह नंबर आहे. मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागेल ना आपल्याला, 8 मधून 5 सबट्रॅक्ट करावं लागेल, ते जमणार नाही. आपल्याला ऍड करायचंय म्हणजे 13 आन्सर येईल. म्हटल्यावर 5 ला पण जर आपण मायनसचं साईन दिलं तर हे पहा मायनस मायनस, आता आपण ऍडिशन करू शकतो. 8 प्लस 5 झाले 13 आणि साईन लागलं मोठ्या नंबरचं, मोठा नंबर आहे 8, 8चं साईन आहे मायनस, आलं -13. चला आता आपण -13x च्या जागी -8x -5x राईट करू शकतो. चला 2 ऍज इट इज राईट केला. 10x स्क्वेअर -8x -5x, 13x च्या जागी -8x -5x आपण राईट करून घेतलेलं आहे. चला +4 ऍज इट इज राईट करून घेऊया, ब्रॅकेट क्लोज. आता 2 2चे ग्रुप करा आणि प्रत्येक ग्रुप मधून काही ना काहीतरी कॉमन बाहेर काढायचं आहे. चला सो हा नेक्स्ट स्टेप मध्ये 2 ऍज इट इज राईट करून घेतला. आता आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट द्यावं लागेल, हो की नाही. चला आता इथे पहा 10x स्क्वेअर -8x, यामध्ये कॉमन काय आहे, आता 10 आणि 8 हे दोन्ही पण इव्हन नंबर आहेत, हो की नाही. मग 10च्या जागीच आपण राईट करू शकतो 5 × 2, 5 2 10 आणि x स्क्वेअर म्हणजेच x × x. मग आता इथे पहा 8 ला आपण कसं डिवाइड करू शकतो बरं, 4 2 8, बरोबर. सो 4 × 2 × x असं राईट करू शकतो. आता पहा इथे 2 इथे 2, इथे x इथे x, दोन्हीकडे कॉमन आहे की नाही. राईट केला 2, हा जो 2 कॉमन आहे तो इथे राईट केला. अजून काय कॉमन आहे, इथे x आहे आणि इथे x आहे, तो पण इथे राईट करून घेऊया. आणि ब्रॅकेटमध्ये आता काय राईट करणार आपण, काय आहे शिल्लक 5x, हो ना, राईट करा 5x. आणि या टर्म मधलं काय शिल्लक आहे, फक्त 4 आहे. सो -4 ब्रॅकेट क्लोज. आता सेकंड टर्म, यातलं काय कॉमन निघणार, सेकंड टर्म म्हणजेच सेकंड ग्रुप, हा जो ग्रुप आहे त्या ग्रुप मधलं आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे. आता इथे x आहे पण इथे x नाही, इथे 5 आहे आणि इथे 4 आहे. 5 आणि 4 मधलं काय कॉमन निघणार बरोबर. आता 5 तर फक्त 5च्या टेबलमध्ये येतो आणि 1च्या टेबलमध्ये येतो. 4 2च्या टेबलमध्ये येतो, 4च्या टेबलमध्ये येतो आणि 1च्या टेबलमध्ये येतो. पाहिलं तुम्ही, 5 आणि 4 हे दोन्हीही 1च्या टेबलमध्ये मात्र येतात. म्हटल्यावर या दोघांतला 1 आपण कॉमन बाहेर काढू शकतो, हो की नाही. सो चला हे पहा 5x म्हणजेच 5 × 1 × x आणि 4 म्हणजेच 4 × 1. सो 1 मात्र आपण बाहेर काढू शकतो. काही जरी नाही निघालं तरी 1 बाहेर निघू शकतो, हो की नाही, कॉमन म्हणून. मग इथे मायनसचं साईन हे जे आहे ते ऍज इट इज राईट केलं, 1 कॉमन राईट केला, ब्रॅकेट स्टार्ट केलं. रिमेनिंग काय आहे आता इथे 5x, तो राईट करून घ्या. साईन कोणतं देणार, प्लस देणार का, नाही. व्हेरी गुड, तुमच्या लक्षात राहिलेलं आहे. इथं मायनसचं साईन दिलं म्हटल्यावर इथलं जे साईन आहे ब्रॅकेट स्टार्ट केल्यानंतर ते चेंज करायचं आहे. सो इथे प्लस आहे की नाही, मग इथे येणार मायनस आणि 4 ब्रॅकेट क्लोज. आता स्क्वेअर ब्रॅकेट सुद्धा क्लोज करून घेऊयात. नेक्स्ट स्टेप मध्ये हा जो 2 आहे तो ऍज इट इज राईट करून घेऊयात आणि ब्रॅकेटमध्ये 5x -4 राईट केलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये 2x -1. आता ह्या स्क्वेअर ब्रॅकेटची काही गरज नाही राहिलेली, सो नाही दिलं तरी पण चालणार आहे. हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला आता जो लास्ट सब क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायला घेऊयात. पण त्याही आधी आणखी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आपण काय केलं, हे सगळे इव्हन नंबर्स आपल्याला दिसले म्हणून आधीच आपण काय केलं, जो कॉमन फॅक्टर 2 आहे या सगळ्या इव्हन नंबर्सचा तो बाहेर काढून घेतला. पण जर हा कॉमन फॅक्टर नाही बाहेर काढला तर चालतं का, हो का नाही चालणार, चालणार. हे पहा आता इथे आपण कॉमन फॅक्टर बाहेर नको काढूया आणि प्रोडक्ट काय येईल, मग कॉन्स्टंटने फर्स्ट टर्मच्या कोएफिशियंटला मल्टिप्लाय केलं, 20 × 8 किती आलं 160. मग 160चे आपल्याला फॅक्टर्स असे 2 फाइंड आउट करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला 26 मिळेल. सो 16 × 10 केलं की 160 मिळतं आणि या दोघांना ऍड केलं की 26 आपल्याला मिळतं, हो की नाही. सो प्रोडक्ट
इथे 160 आलेला आहे. त्यांचे फॅक्टर्स आपण 16 आणि 10 घेतले. यांना ऍड केल्यानंतर मिडल टर्मचा कोइफिशियंट -26 आपल्याला हवा आहे. आता 16 + 10 केल्यानंतर 26 तर आपल्याला मिळतं, पण -26 कधी मिळेल? जेव्हा आपण मोठ्या नंबरला मायनसचं साईन देऊ. पण मोठ्या नंबरला मायनसचं साईन दिल्यानंतर आपल्याला तर मग सबट्रॅक्शन करावं लागेल, कारण इथे मायनस इथे प्लस, म्हणून हा जो नेक्स्ट नंबर आहे त्याला सुद्धा मायनसचं साईन देऊन घेऊया. आता ऍडिशन करू शकतो. सो -26 इथे आपले आन्सर येणार. आता कसं सॉल्व्ह करणार? जसे आपण इतर सम्स सॉल्व्ह केले, इतर जे फॅक्टर्स केले त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे. हे पहा, 20x² - 26x च्या ऐवजी आपण काय राईट करणार? हे दोन नंबर्स राईट करणार. सो 16x - 10x + 8. दोन ग्रुप्स करा. प्रत्येक ग्रुपमधून काहीतरी आपल्याला कॉमन बाहेर काढायचं आहे. सो हे पहा, 20 म्हणजेच काय? 5 × 4 केलं की 20 मिळतं, आणि x × x म्हणजेच x². आता इथे 16 ला आपण कसं डिवाइड करू शकतो? तर हे पहा, 4 × 4 आणि हा जो x आहे तो. आता कॉमन काय आहे या दोघांमध्ये, दोन्ही टर्म्समध्ये? 4 4 x x x. सो x राईट केला. ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार आता? 5x, त्यानंतर ना हे मायनसचं साईन, आणि इथे 4 आहे, 4 राईट केलं. आता इथे 10x आणि इथे 8. या ग्रुपमधून काय कॉमन बाहेर काढणार आपण? तर काय कॉमन निघणार? 10 लाच आपण कशा प्रकारे राईट करू शकतो? 5 × 2, बरोबर, आणि हा जो x आहे तो इथे राईट केला. त्यानंतर ना 8 ला आपण 4 × 2 असं राईट करू शकतो. हे पहा, इथे 2 इथे 2 कॉमन म्हणून बाहेर निघणार. सो कॉमन म्हणून बाहेर काढला, आणि ब्रॅकेटमध्ये काय राईट करणार? आता रिमेनिंग काय आहे? 5x राईट करूयात. 5x. आता इथे प्लसचं साईन आहे, ऍज इट इज नाही देणार आपण. का? कारण इथे मायनसचं साईन आलंय. जेव्हा इथे मायनसचं साईन येतं तेव्हा ब्रॅकेट, जे सेकंड ब्रॅकेट असतं त्यातलं जे साईन आहे ते चेंज होत असतं. प्लसच्या ऐवजी इथे येणार मायनस, आणि इथे रिमेनिंग आहे 4. सो 4 राईट केला, ब्रॅकेट क्लोज. 5x - 4 5x - 4. सो ब्रॅकेट इथे राईट करून घेऊयात, आणि हे जे बाहेर कॉमन म्हणून राईट केलेले आहे त्यांना सुद्धा राईट करूयात. आता हे पहा, 5x - 4 यामध्ये काही कॉमन नाहीये, 1 कॉमन आहे, बरोबर, पण त्या 1 ला बाहेर राईट करून काहीच उपयोग नाहीये आता इथे, हो की नाही? आता हे जे सेकंड ब्रॅकेट आहे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये इथे आहे 4x आणि इथे आहे 2. दोन्ही पण इव्हन नंबर्स आहेत, बरोबर, म्हटल्यावर या दोघांमधला 2 बाहेर निघू शकतो. सो चला आपण बाहेर काढूया. 5x - 4 ऍज इट इज राईट करून घेतला, आणि या दोघांमधला 2 आपण बाहेर काढूया. 4x म्हणजेच आपण त्याला कसं राईट करू शकतो? 2 × 2 × x, आणि हा 2, बरोबर. 2 म्हणजे काय? 2 × 1. सो 2 2 दोन्हीकडे 2 आहे, त्याला आपण कॉमन राईट करूया तिथे बाहेर, आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये राईट करणार आपण 2x. हे पहा, 2x मायनस हा 1 झाला, आला आपला आन्सर. आता हा जो 2 आहे त्याला आपण अशा प्रकारे पुढे राईट केलं तरीही चालणार आहे. त्याला इथे राईट केलं काय किंवा पुढे राईट केलं काय, त्याचा मिनिंग काही चेंज होणार नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. आलं लक्षात? दोन्ही मेथड्सने आपण कशा प्रकारे इझिली हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ही आपण फर्स्ट मेथड पाहिली, आणि ही आपण पाहिली सेकंड मेथड. तुमच्या स्कूलमध्ये जी मेथड यूज केली जाईल ती मेथड तुम्ही इथे यूज करू शकता. मी दोन्ही मेथड्स तुम्हाला इथे इंट्रोड्यूस करून दिलेल्या आहेत. चला आता आपण 12th क्वेश्चन पाहूया. चला, कॉन्स्टंटने फर्स्ट टर्मच्या कोइफिशियंटला मल्टिप्लाय करा. 14 × 3 काय येणार? प्रोडक्ट. 14 × 3 केल्यानंतर 132 येतं प्रोडक्ट. आता याचे असे 2 फॅक्टर्स फाइंड आउट आपल्याला करायचे आहेत की ज्यांना ऍड केल्यानंतर आपल्याला सम मिळेल. अरे इथे मिडल टर्मचा तर कोणता कोइफिशियंटच नाहीये, कोइफिशियंट नाहीये म्हणजेच 1 आहे, आणि त्याच्या आधी मायनसचं साईन आहे, ओके नाही? म्हटल्यावर आपल्याला सम काय पाहिजे? -1 पाहिजे. -1 म्हणजे आपल्याला 2 कन्झिक्युटिव्ह फॅक्टर्स फाइंड आउट करावे लागतील 132चे. हे जरासं डिफिकल्ट वाटतंय, हो की नाही? की 132चे आणि नंबर सुद्धा खूप मोठा आहे. मग काय करणार आपण? कशा प्रकारे फाइंड आउट करणार? तर हे पहा, आपण असे फॅक्टर्स फाइंड आउट करू शकतो. 132चे प्राईम फॅक्टर्स आपण इथे फाइंड आउट केले. आता यांना आपण अशा प्रकारे राईट करूया. 2 × 2 × 3 × 11 हे जे प्राईम फॅक्टर्स आहेत ते. आता या दोघांचे ग्रुप्स तयार करायचे, आणि असे 2 ग्रुप्स तयार करायचे की त्यांना मल्टिप्लाय केल्यानंतर 132 आपल्याला आन्सर मिळेल. सो हे पहा, इथे 11 आहे ना, आता हे इथे 2 × 2 करा. 2 2 = 4 आणि 4 3 = 12. अरे वा, हे पहा इथे आपल्याला काय आन्सर मिळालं? 12, आणि इथे 11. 12
इंटू 11 दोन कन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत की नाही. 12 मधून 11 सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला 1च तर आन्सर मिळतं. मग 132 चे आपण आता इथे बघा किती इझिली फॅक्टर्स फाइंड आउट केले. काय येणार 12 आणि 11. पण आपल्याला काय पाहिजे सम, नुसतं 1 नाही पाहिजे. म्हणजे 12 मधून 11 सबट्रॅक्ट केला 1 मिळाला. आपल्याला काय पाहिजे -1 पाहिजे. मग मायनसचं साईन कधी लागतं, जेव्हा मोठ्या नंबरचं मायनस साईन असतं. मायनस साईन देऊन घेऊया. आणि आता सबट्रॅक्शन करायचंय आपल्याला. मग इथे मायनस आणि इथे प्लस, सबट्रॅक्ट तर आपण करू शकतो हो की नाही. सो 12 मधून 11 सबट्रॅक्ट केल्यानंतर 1 रिमेनिंग राहणार आणि साईन लागणार मोठ्या नंबरचे. सो इथे -1 आले आपले सम. चला सो सोल्युशन राईट करायला घेऊयात. 44x², त्यानंतर काय येणार मायनस एक्सच्या जागी काय राईट करणार आपण 12x प्लस 11x मायनस 3. आता इथे हे ब्रॅकेट्स नाही दिले तरी तुम्ही चालणार आहे, काही गरज नाही, अननेसेसरी मी इथे दिलेले आहेत. आता इथे 2 ग्रुप्स तयार करून घेऊयात. प्रत्येक ग्रुप मधून कॉमन बाहेर काढूयात. 44 म्हणजेच आपण असं राईट करू शकतो ना 11 इंटू 4 44 आणि x² म्हणजेच x इंटू x. आणि 12x ला आपण कसे राईट करू शकतो बरं सांगा मला. 4 3s are. ओके सो 4 3s are म्हणजेच 4 इंटू 3 इंटू x असं आपण राईट केलं. आता हे पहा इथे 4 इथे 4 कॉमन आहे की नाही, राईट करून घेऊयात. 4 इथे x इथे x कॉमन आहे, राईट करूयात कॉमन. आणि आता रिमेनिंग काय आहे ते ब्रॅकेटमध्ये राईट करूयात. काय राहिलंय आता इथे 11 आणि x. सो 11x त्यानंतर ना मायनसचं साईन हे आणि 3 ब्रॅकेट क्लोज. आता हा जो सेकंड ग्रुप आहे या सेकंड ग्रुप मधून काय कॉमन बाहेर काढणार बरं आपण. इथे 11 आहे इथे 3 आहे, इथे x आहे इथे x नाहीये. काय कॉमन निघणार 11 लाच आपण 11 इंटू 1 राईट करू शकतो ओके नाही. 11 1s are 11. सो 11 1s are 11 आणि हा x 11x म्हणजे काय तर 11 इंटू 1 इंटू x. आणि 3 लाच आपण 3 इंटू 1 राईट करू शकतो. सो हा 1 आणि हा 1 त्याला कॉमन आपण बाहेर काढू शकतो, राईट करूयात +1. आणि ब्रॅकेटमध्ये आता काय आहे 11x. आता इथे हे जे मायनसचं साईन आहे ते ऍज इट इज येणार, कारण की इथे प्लसचं साईन आलेलं आहे. जर मायनस आलं असतं तर मात्र आपल्याला चेंज करावं लागलं असतं. सो मायनसचं साईन ऍज इट इज देऊन घेऊयात. आणि 3 चला हे पहा 11x minus 3 11x minus 3 that means we are on the right track. Let's write here in the first bracket 11x minus 3 and in the second bracket we will write 4x plus 1. So this is the final answer of this question. आणि अशा प्रकारे इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 6.1 कंप्लीट झालेला आहे. If you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye bye.